या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं 19 वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा क्लब आमंत्रित क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यातील अंतिम सामना हा सोलापूर जिल्हा क्रिकेट संघ आणि PDCA यांच्यात पुणे इथल्या गहुंजे स्टेडियम इथं पार पडला। सोलापूर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। PDCA संघानं निर्धारित फलंदाजी करताना 50 षटकात सरोबात 166 धावा केल्या। या संघाकडून प्रांजली पिसे हिनं सर्वाधिक 29 धावा काढल्या। सोलापूर संघाकडून साक्षी लामकानेनं 4, भक्ती पवारनं 3 तर विभावरी देवकते आणि प्रतीक्षा नंदरगी यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी येत्या 27 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत विविध 18 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी विविध मतदारसंघातून 5331 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदारांच्या सोयीसाठी सोलापूर शहरातील उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात 2 मतदान केंद्र तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात 5 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली। कृष्णहरी तुकाराम वड्डेपल्ली यांचं सोमवारी आकस्मिक निधन झालं। माजी भाजपा नगरसेविका आणि शहर महिला भाजपा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांचे ते पती होत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांचे ते ज्येष्ठ बंधू होत, तर दंतवैद्यक डॉक्टर राजेश वड्डेपल्ली यांचे ते वडील होत। मृत्यूसमयी ते 66 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात 2 मुलं, सून आणि 1 मुलगी असा परिवार आहे। रेल्वे विभागात रिझर्वेशन इन्चार्ज म्हणून 2017 साली सेवानिवृत्त झालेले मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे अध्यक्ष ओम गर्जना चौक परिसरातील रहिवासी बंडू उर्फ भगवंत बापूराव कुलकर्णी यांचं नुकतंच निधन झालं। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सून, नातू असा परिवार असून बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता गणपती घाट इथं दशक्रिया विधी होणार आहे। बंडू कुलकर्णी नावानं सुपरिचित असणारे कुलकर्णी यांनी रेल्वेत आत्मीयतेनं आपलं कर्तव्य निभावलं, तर मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या माध्यमातून अनेक विषय हाताळून संबंधितांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सामाजिक कार्यात देखील बंडू कुलकर्णी यांचा मोठा वाटा होता। हिरहिरीनं ते सामाजिक उपक्रमात सहभागी होत होते। त्यांच्या निधनानं ओम गर्जना तसंच सैफुल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। शुभम सुरेश कैयावाले वय 24 वर्ष, राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी कोमठानाका याच्या विरुद्ध 2019, 2021 आणि 2025 या कालावधीमध्ये दंगा, मारामारी करणं, महिला अत्याचार तसंच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करून शुभम सुरेश कैयावाले या सोलापूर आणि धाराशिव जिल्हा इथून 2 वर्षाकरता तडीपार केलंय। त्याला तडीपार केल्यानंतर पुणे इथं सोडण्यात येणार आहे। प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या थरारक घटनेमुळे 4 दिवसांपासून राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू आहे। सोमवारी पोलीस कोठडीतील आरोपी मनीषा माने मुसळे तसंच डॉक्टरांचे चिरंजीव अश्विन आणि सुनेची फिर्यादीच्या आधारे चौकशी करण्यात आली। सखोल तपासानंतरच आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू असं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं। शवविच्छेदनाच्या वेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे पोलिसांच्या ताब्यात दिले होते। त्या कपड्यांची झडती घेतली असता मिळालेल्या चिठ्ठीमुळे सारी चक्र वेगानं फिरली अन हा गंभीर प्रकार हॉस्पिटलमधील प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा माने मुसळे यांच्यामुळे घडल्याचं समजताच डॉक्टरांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांनी 19 एप्रिल रोजी तक्रार नोंदवली आणि प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मनीषाला त्याच रात्री अटक केली। न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाची दिशा बदलली। अटक केल्यानंतर मनीषा हिची विचारपूस करताना समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं अधिक तपासासाठी पोलीस कोठडीतील मनीषा हिची सोमवारी तपास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे। या चौकशीत गुन्हा करण्यामागचा हेतू याबद्दलचा शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात येत आहे।
या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी अनेकांना बोलावून चौकशी करण्यात येऊ शकते. जोपर्यंत सखोल तपास होत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं घाईचं ठरेल असं पोलिसांचं म्हणणं आहे. डॉक्टर पुत्र आणि सुनेलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांनी दिलेली फिर्याद आणि चौकशीतील मुद्दे या संदर्भातही आम्ही छाननी करत आहोत असं तपास अधिकारी सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.